धुळ्यातल्या मालेगाव रोड भागात असणाऱ्या खानदेश गौशाळेतील मृतावस्थेतील गायी उघड्यावरच टाकल्याने मृत गायींच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून गौशाळा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करते का असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित करत गौशाळा संचालकांविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे। गायींच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना होत असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे। त्यामुळे मृतावस्थेतील गायींच्या मृतदेहाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे। याबाबत गौशाळेच्या अध्यक्षांकडे विचारणा केली असता त्यांनी देखील जेसीबी उपलब्ध न झाल्याने झालेला प्रकार मान्य करत यापुढे हा प्रकार होणार नसल्याचं कबूल केलं आहे। नुकताच राज्य शासनाने गौमातेला राजमातेचा दर्जा देत सन्मान दिला आहे। गायींची सर्वत्र पूजा केली जात आहे, मात्र दुसरीकडे गौशाळेतल्या गायींना मृत्यूनंतर देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे घडलेल्या या प्रकाराने नागरिक संतप्त झाले असून गायींच्या मृतदेहाची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी करण्यात आली आहे। 1935 पासून चालू असलेली ही संस्था निरंतर 90 वर्ष झाले। इथं सर्व गायींचं संरक्षण आणि संवर्धनाचं कार्य करतो आम्ही। या बकरी ईदच्या वेळी जवळजवळ 250 ते 200 गायी ह्या आमच्याकडे विविध पोलीस स्टेशनवाल्यांनी जप्त करून आमच्याकडे आणून दिल्या। त्यांचं आम्ही त्या अशा अवस्थेत होत्या, अवस्थेत होत्या सगळ्या गायी, पण त्यांचं आम्ही सर्व इलाज करून पशुसंवर्धन अधिकारी आम्ही आमच्याकडे डॉक्टर आणि आम्ही स्वतः हे सर्व करून ज्या वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो। आणि गायींची मृत्यूवस्था झाल्यानंतर मागे आमच्याकडे भरपूर जागा आहे, तिथं 5-6 फुटाचा खड्डा करून जेसीबीने त्यानंतर गायी पूर्ण जातात। आता हे दसरा सण असल्यामुळे जेसीबी आम्हाला मिळाला नाही, त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी काढल्या गेल्या। त्यामुळे ते संबंधितांनी चूक केली आहे, तक्रार केली असेल, पण आमच्याकडे तर असं कोणताही प्रकार होत नाही। वेळच्या वेळी आम्ही ते गायींचे गड्डा करून नमक टाकून व्यवस्थित आम्ही त्याला गाडतो आणि त्याचं मृतदेहाचं हे विल्हेवाट लावतो व्यवस्थित। नाही असं होत नाही, 2-3 दिवस जेसीबी नाही मिळाला तरच प्रकार होता। या 4-5 दिवसात 5-6 गायी मेल्या आहेत, 3 आणि 4 7 गायी मेल्या होत्या, पण त्या दशऱ्याच्यामुळे तो ड्रायव्हर भेटला नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी खड्डे करून ते गायी टाकल्या होत्या। याच्यापुढे असे दक्षता आम्ही घेऊ आणि त्या दिवशी गायीचं हे गड्डा करून दफनविधी करण्याचा प्रयत्न करून आणि लोकांना त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। राजेंद्र विष्णू यादव उर्फ रायबा, मी या एरियाचा नागरिक आहे। आमच्या घरांना इतका त्रास या एरियाच्या, कारण की ह्या गौशाळे मालकाशी आम्ही नेहमी संवाद केले, फोन केले, तरी तो तिकडे लक्ष देत नाही। आम्ही स्वतः स्पॉटवर जाऊन तिथले व्हिडिओ शूटिंग काढली आणि हे दाखवण्यात आलं, कारण की तो सांगतो 1200 रुपये, कारण की 5-5, 10-10 गायी फेकलेल्या राहतात तिथं आणि एका गायीचे पैसे 1200 रुपये मिळतात बुजायचे। त्याच्यामुळे तो 10-12 गायी जाऊ देतो आणि त्याच्यानंतर जेसीबीवाल्याला 1200 रुपये देतो 10 गायीच्या, पण पुऱ्या गायी बुजल्या जात नाही। खड्डे करता इथं लक्ष कोणी देणारा कोणी नाही। तिथल्या नागरिकांना दम देण्यात येतो, आमच्यासारखा केला तर उडवडीचे उत्तरं मिळतात। इथले नागरिक आम्ही इतकं त्रस्त आहे, दवाखाना भरून आम्ही किधरून गेलो, आमचे मुलं बाळं नेहमी दवाखान्यात जातात। इतका वास येतो आम्हाला रात्री झोपताना। आमच्याकडं पाहुणे थांबत नाही, आम्ही धंद्यापाणीवाले माणसं आहे, आमच्याकडे गिऱ्हाईक थांबत नाही। वासाने किती वेळा आम्ही त्यांच्याशी खोटं बोलायचं, आमचे फोटो उपाशी मारायला लागून गेले। तर या मालकाशी आम्ही नेहमी फोन केलो। पवन पोद्दार म्हणून गौशाळा मालक आहे, हा काही लोकांशी संबंधित असल्यामुळे त्याच्यापर्यंत आम्ही आमची ताकद लावू शकत नाही। आम्ही टी व्ही चॅनलवाल्यांना बोलवून आता आमची समस्या सोडायचा प्रयत्न करतो। ती आता शासनाने लक्षात घ्यावा, कारण की इथल्या पुऱ्या परिसरातल्या नागरिकांची आरोग्याची काळजी घ्यावा। त्यांच्या याला धोका आहे। मुलं बाळं शाळेत जात नाही, पाहुणे रावळे आमच्या घरी थांबत नाही, अशी परिस्थिती झाल्यामुळे आम्ही इथलं प्रशासनाला सांगतोय, कंप्लेंट करायचा प्रयत्न करतोय। इथलेल्या गौशाळेच्या ज्या मेलेल्या गायी आहे त्या उघड्यावर फेकल्या जातात, खड्ड्यांमध्ये टाकल्या जातात, पण बुजल्या जात नाही। त्याच्यामुळे त्यांचे जंतू त्याच्यामुळे आमच्या आरोग्याला धोका झालेला आहे। प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावा, या गौशाळा मालकाला व्यवस्थित हे सांगावं आणि आमची समस्या सोडून। गौतम छगन सोनवणे, परिसर दसरा मैदान इथं राहणार आहे। आम्ही इथं गौशाळा शासकीय गौशाळा वाटतं ही, तर तिथं आहे ना मेलेली गाय आहे, त्या ज्या मेलेल्या गाया उड्यावर टाकल्या जातात,
तर त्याच्या ते कुत्रे हे करतात, खातात पितात, तर त्याच्याने काय होतं, तर त्याच्यात किडे पडतात, तर त्या किड्यांचा वास जो येतो आम्हाला तिथं घरापर्यंत येतो. तर त्याच्यामुळं आमचे लहान लहान मुलं आहेत, तर त्यांना त्रास होतो. तर त्या मागं मुलांना आम्ही दवाखान्यात देऊन गेलो. तर तरी आम्ही त्या जे मालक आहेत गौशाळेचे त्यांच्याशी आम्ही कंप्लेंट केली, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही. पण ते उघड्यावर गाड्या पडल्यामुळं, पाऊस पडल्यामुळं, त्यांच्यात ते जीवजंतू जास्त तयार झाल्यामुळं गंदगी इतकी येते, तर जाणारे येणारे जे लोक आहेत त्यांना पण त्रास होतो. तर त्यांनी पण आम्हाला सांगितलं, भाऊ इकडं कुत्रं मेले का काय मेलं. आम्ही सांगितलं, भाऊ आम्हाला माहीत नाही. पण तरी आम्ही काय सांगितलं की बुवा गौशाळेतनं वास येतो. तर आम्ही तरी ते म्हणे की गौशाळेत बघून आता आम्ही आलो होतो, तर ते गौशाळेत बघितलं तर ते गाईचा वास येतो. गाय उघड्यावर पडल्यामुळे तो वास येतो. रंजना शिंदे. तर सर, हे गाई मेलेल्या असतात, जंतू पडतात, आमचे लहान मुलं असतात, वास येतो, गंदगी येते, आम्ही किती सहन करायचं. गौशाळेवाल्यांना कंप्लेंट केली. आम्ही कंप्लेंट केली होती, पण ते बघूच म्हणता, पण ते काही लक्ष देत नाही त्यांच्याकडे. पण तेवढे कारवाई करा. मृतावस्थेतील गायींचे मृतदेह उघड्यावरच पडल्याने मोकाट श्वानांनी गायीच्या मृतदेहाचे लचके तोडण्यास सुरुवात केली आहे. गायींच्या मृतदेहाची योग्य विल्हेवाट न लावल्याने गायींच्या मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरली असून नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. अनेक वेळा गौशाळेच्या मालकांना सांगून देखील सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी गौशाळेच्या मालकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. गायींच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, गायींचं योग्य प्रकारे संवर्धन होतंय का, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आलं आहे. ज्या ठिकाणी आरोग्याची तपासणी केली जाते, रुग्ण बरा करण्यासाठी उपचार केले जातात, त्याच वॉर्डात घाणीचे साम्राज्य असल्याने रुग्ण बरा तरी कसा होईल, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. MRI मशीन नसल्याने रुग्णांची ओढाताण होत आहे. लिफ्ट मशीन बंद पडल्याने रुग्णांना पायऱ्यावरूनच जावे लागत आहे. तर रुग्णालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतःच स्ट्रेचर ओढून न्यावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात 200 डॉक्टर आहे. 600 बेडचं रुग्णालय असल्याने चतुर्थ कर्मचारी श्रेणीचे 137 पदे रिक्त असल्याने स्वच्छतेच्या बाबतीत अडचणी निर्माण होत आहे. सर्वच रुग्णांवर योग्य तो उपचार केले जात असून वेळोवेळी औषध उपचार दिले जात आहे. मैं डॉक्टर अजित पाठक, मैं वैद्यकीय अधीक्षक ये पद पर कार्यरत हूँ. श्री भाऊसाहेब हीरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय और सर्वोपचार रुग्णालय धुलिया की स्थापना 1990 में हो गई थी. यहाँ पर 650 बेड्स उपलब्ध है और सभी प्रकार के बीमारियों का यहाँ इलाज किया जाता है. यहाँ पे ब्लड बैंक है, यहाँ पे डिलीवरी वार्ड है, यहाँ पे हर साल 10,000 लोगों की औरतों की डिलीवरी होती है, जिसमें से 3,000 सिजेरियन ऑपरेशंस होते हैं. यहाँ नेत्र शल्य चिकित्सा विभाग है, ENT है, मेडिसिन है, बच्चों का NICU है, मेडिकल इंटेंसिव केयर यूनिट है, सर्जिकल इंटेंसिव केयर यूनिट है, हैंडीकैप बोर्ड है, मेडिकल बोर्ड है और सभी प्रकार की सिकल सेल एनीमिया, थैलेसीमिया, इनका यहाँ उपचार होता है. यहाँ पर डॉक्टर्स की संख्या अच्छी है, नर्सेस भी है, टेक्नीशियंस भी है, लेकिन जो क्लास 4 वर्ग 4 सफाईगारों की संख्या कम है. इसकी वजह से हमने जाहिरात प्रसिद्ध की थी और उस जाहिरात के अनुसार अभी परीक्षा भी 18 सितंबर 2024 को हो गई है,
जल्द ही वो परीक्षा का नतीजा आ जाएगा और फिर उनकी हम पदस्थापना कर देंगे। यहाँ पर सभी प्रकार की मशीनरीज अवेलेबल है। MRI स्कैन की यहाँ कमी है। हमने शासन स्तर पर रिक्वेस्ट की है कि हमें MRI दिया जाए और शासन भी इसके बारे में सकारात्मक है। हमें आशा है कि जल्दी ही हमें MRI स्कैन मिल जाएगा। जैसे ही MRI स्कैन मिल जाएगा, हमारे यहाँ रेडियोलॉजी डिपार्टमेंट में पदव्युत्तर अभ्यासक्रम शुरू हो जाएगा। सर, साफ़ सफाई के अगर मुद्दे पे देखे जाए तो बहुत यहाँ पे कचरा होता है, पीने के पानी की असुविधा लोगों को है, ये ऐसा क्यों हो रहा है? साफ सफाई की हम कोशिश करते रहते हैं। हमारे यहाँ 2 सैनिटरी इंस्पेक्टर है, वो हॉस्पिटल की साफ़ सफाई देखते हैं और एक सैनिटरी इंस्पेक्टर है जो महाविद्यालय की साफ़ सफाई देखते हैं। लेकिन हमारे यहाँ सफाईगार और कक्ष सेवक, स्वीपर और वार्ड बॉय, इनकी 50% से ज़्यादा पोस्ट वैकेंट है। ये पोस्ट वैकेंट होने की वजह से साफ़ सफाई में थोड़ी दिक्कत आती है, लेकिन इसीलिए हमने वो 137 पदे जो हम भरने की कोशिश कर रहे हैं, जल्दी ही वो पोस्ट भरी जाएगी। इसके अलावा गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने मैकेनाइज्ड क्लीनिंग बाय आउटसोर्सिंग का GR निर्गमित किया है। जल्दी ही वो मैकेनाइज क्लीनिंग बाय आउटसोर्सिंग के लोग यहाँ उपलब्ध हो जाएंगे और फिर सफाई और अच्छे से हो जाएगी। एकीकडे रुग्णालय प्रशासनाने चांगल्या सुविधा पुरवण्याचा दावा केला असला तरी रुग्णांच्या नातेवाईकांना देखील अस्वच्छ परिसरातील नळांमधून पाणी प्यावे लागत आहे। तर अनेक गंभीर रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अथवा बाहेर आणण्यासाठी तेथील कर्मचारी मदत करत नसल्याचा आरोप करत रुग्णांचे नातेवाईकच स्ट्रेचर घेऊन जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे। इंदरवाग में रहने वाला चित्तौड़ का हूँ और इधर पेशेंट को एडमिट किया था। ये पेशेंट दुंडाचा का है, वहाँ से यहाँ तक लाने में दिक्कत हो गई और यहाँ पे एडमिट करने के बाद भी दिक्कत हो रही है। टीचर टाइम पे मिलता नहीं है और टीचर लेने के लिए इधर उधर भागदौड़ करना पड़ती है और कोई टीचर देता नहीं, कोई वार्ड वाला टीचर देता नहीं। दूसरे वार्ड में टीचर मांगने जाओ, टीचर अवेलेबल रहता है, फिर भी वार्ड वाला टीचर देता नहीं है। वो बोलता है तुम्हारा पेशेंट जो वार्ड में एडमिट होगा वही वार्ड से तुमको टीचर मिलेगा। और बाबू जो लोग होते हैं, जो सिपाही लोग होते हैं, वो टाइम पे रहते नहीं हैं। वो बोलते हैं कि वो बाबू उधर गए इधर गए, आपको खुद को करना पड़ेगा। तो हम खुद पेशेंट की सुविधा, पेशेंट को नीचे लाने का, ऊपर लेने का, एक्सरा करने के लिए जाने का, CT स्कैन के लिए जाने का, गुना सिविल इधर उधर। तो यहाँ पे गाड़ी की सुविधा भी नहीं है। रिक्शा वाले कुछ भी बोलते हैं 400 500 600 रुपये। इसके लिए मेरी प्रशासन से कर की विनती है कि इधर गाड़ी का कुछ सुविधा रखे। और पानी स्वच्छ नहीं है यहाँ पे और सिविल हॉस्पिटल भी अच्छा नहीं है, सब गंदगी है। सब वार्ड में खाने के लिए बैठो तो सब बदबू आती है, बाथरूम को जाओ तो बाथरूम होता नहीं है, इतनी बाथरूम में गंदगी होती है। उसके बाद नीचे देखो तो गंदगी, ऊपर देखो तो गंदगी, जहाँ देखो वहाँ गंदगी। कोई साफ़ सफाई वाला कर्मचारी नहीं है, सिर्फ नाम का दिखावा है। इधर का उधर उठा लिया, बस ये सिर्फ नाम के लिए करते हैं, बाकी कुछ नहीं। तर या रुग्णालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते रुग्णांना बघण्यासाठी आले असता त्यांना देखील येथील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्वच्छता, MRI मशीन, बंद अवस्थेतील लिफ्ट विषयी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत। प्रशासनाने तात्काळ या समस्या सोडविण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। मैं धुलिया सिविल में आया था तो मेरा दोस्त की तबीयत खराब थी, उसे एडमिट किया है। लेकिन मैंने देखा उसका इलाज तो ठीक तरह से हो रहा है, लेकिन मैंने सिविल में डॉक्टर लोग उसका इलाज अच्छी तरह से कर रहे हैं, लेकिन वहाँ की सुविधा, सुख सुविधा ठीक नहीं है। और प्रशासन क्या कर रहा है, और सिविल का जो DN साहब है, वहाँ के जो कर्मचारी साफ सफाई वाले, तो मैं टॉयलेट में गया, यहाँ पे देखो सिविल का ये पोजीशन, सब कचरा कुंडी है और टॉयलेट बाथरूम में तो इतना भरा हुआ गंदा है। क्यों पेशेंट रिपेयर अच्छा होने के अच्छा तो होगा, लेकिन वहाँ का पेशेंट, डॉक्टर लोग अच्छी सुविधा कर रहे हैं, लेकिन वो वहाँ का घान जो कचरा कुंडी का जो साम्राज्य है वहाँ ठीक नहीं है। और प्रशासक से एक विनती करता हूँ कि वहाँ की जल्द से जल्द सिविल की जो टॉयलेट बाथरूम है
और जो वहाँ का इलाका है सब बिल्डिंग, वहाँ की लिफ्ट जो बंद पड़ी है वो लिफ्ट चालू करो, जल्द से जल्द चालू करो। और मैं मेरे जितेंद्र गंगाधर मोरे में एक धुलिया का नागरिक हूँ और उनकी जो समस्या है वो समस्या का कारण जल्द से जल्द अपन वहाँ पे दखल दो और ध्यान दो, और शिविर का जो साम्राज्य है, घान साम्राज्य, वो साफ सफाई करो। डीएन साहब से हमारी विनंती है। और इतना बोल के हमारा 2 शब्द। एकीकडे शासन प्रशासन आरोग्य यंत्रणा चांगला असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नवापूर तालुक्यात 2 ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे। अपघातग्रस्त बस जामनेरहून सुरतकडे जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। प्रवासी जखमींना 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनास्थळी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पथक दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात पाठवण्याचे काम सुरू आहे। या अपघातामुळे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती। प्रतिनिधी शाबीर खाटिक, माझा महाराष्ट्र न्यूज, नवापूर। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्यासह इतर भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडल्याचे दिसून आले आहे। परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे। त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव चांगलेच वाढले आहे। वाढलेल्या भावामुळे नागरिकांनी भाजीपाला खरेदीकडे काही अंशी पाठ फिरवल्याचं दिसून आलं आहे। टमाट्याची कॅरेट 1400 रुपयांपर्यंत पोहोचले आहे, तर मिरची, फ्लॉवर यांसह इतर भाजीपाल्यांचे देखील भाव वाढले आहे। माडी मी राहणार दोंडवाड, तालुका जिल्हा धुळे। या परतीच्या पावसामुळे इथला पाऊस पडला की 100 कॅरेट निघत होते, ते आता फक्त 10-12 कॅरेट वांग निघत आहे। पालेभाजी वगैरे, मिरची वगैरे, टमाटे, मेथीची भाजी, कोथिंबीर, हे सगळं नुकसान झालं आहे। त्याच्यामुळे काही शासनाने याच्याकडे बघावं। गिऱ्हाईक कमी भावात मागते, आमचं पावडरी वगैरे त्याच्यात खर्च काही निघत नाही, त्याच्यामुळे जास्ती खर्चामुळे राम पाटील हे कृष्ण बाजार समितीमध्ये जो मालची आवक घेतलेली आहे, या मालामुळे इथं प्रचंड भाव वाढलेले आहे। या भावात तिकडं गिऱ्हाईक कमी प्रमाणात माल मागतो, माल थोडाफार डंकी येतोय। पावसाने थोडे मालाची खराबी झालेली आहे। या पावसामुळे ना तर सगळं नुकसान झालेलं आहे आणि नुकसानमुळे ना व्यापाऱ्यांचं बी नुकसान होतं आहे। इकडं आज 50-60 रुपये किलो टमाटे घरात पडतात, 60 ते 70 रुपये किलो। बाजारात 50 ते 40 रुपये किलो गिऱ्हाईक टमाटे मागताय। पावसामुळे बाजारात मालाची आवक बी घटलेली, पालेभाज्या म्हणा सगळ्याच मालांची आवक घटलेली आता। त्यासाठी याच्या पुढं या मालांचे भाव आता वाढणार आहे आणि भाव बी राहणार आहे असे। भरत रघुनाथ सोनवणे, राहणार घाणेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। या गावातला शेतकरी आम्ही धुळे मार्केट कृषी उत्पन्न मार्केटला आलो आहे टमाटे घेऊन। आमचे जवळपास 200 ते 250 कॅरेट निघायचे, परंतु आता पावसामध्ये खूप नुकसान झाली। आता 20-25 कॅरेट निघतात आणि मार्केटला आल्यावर कळतं की आपला माल आपल्याला वाटतं की 200-250 कॅरेटच्या जागेवर 20 का होईना आपलं थोडंफार नुकसानचं भेटून जाईल बुवा, या पद्धतीने वाटतं। पण मार्केटला आल्यावर आपल्याला कळतं
आणि आपल्या इथं म्हणजे एकदम कमी दराने कॅरेट मागतात ते. आपलं जे काही खर्च झालेला आहे 2-2.5 लाख रुपये एकरीला तो सुद्धा निघणार नाही असं आपल्याला गॅरंटी झालेली आहे. कारण नुकसान खूप मोठी झाली आहे आता पावसामुळे. शासनाने आपल्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी आपल्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं जे काही नुकसान झालं आहे ते भरपाई भेटायला पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अचानक मालाची आवक घटल्यामुळे प्रचंड प्रमाणात भाव वाढलेले आहेत. या ठिकाणी भाव इतके वाढलेले आहेत की टमाट्याचं कॅरेट 1400-1500 रुपयापर्यंत विकलं गेलेलं आहे. इथून 1400-1500 रुपये कॅरेट घेऊन जाऊन सर्वसामान्य गिराईक त्या ठिकाणी या गिराईकांकडनं घ्यायला तयार नाही. म्हणजे एका बाजूला भाव वाढलेले आणि एका बाजूला तो मालही विकला जात नाही. याच्यामुळं अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान हे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. केवळ टमाट्याचाच नाही तर कोथिंबीर, मिरची, भेंडी सर्वच भाव या ठिकाणी भाव वाढलेले आहेत आणि प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना लवकर भरपाई द्यावी अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकीकडे भाव वाढले आहे तर दुसरीकडे नागरिकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याने शेतकरी राजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. नकाने तलाव परिसरात फिरण्यासाठी केलेल्या तरुणाचा पाय घसरल्याने तरुण तलावाच्या पाण्यात बुडून थेट पंपिंग स्टेशनच्या पाईपात जाऊन अडकल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाने तलाव परिसरात मित्रांसोबत फिरण्यास गेलेल्या तरुणाचा 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 ते 4 वाजे सुमारास पाय घडल्याने तरुण तलावात बुडाला होता. तरुण थेट पंपिंग स्टेशनच्या पाईपात जाऊन अडकला. अखेर पोलीस प्रशासनासह SDRF पथक व महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. बुधवारी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी रात्री 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान पंपिंग स्टेशनचा पाईप फोडून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. जितेंद्र सिंग इंदोलिया वय 30 असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला तात्काळ तालुका पोलीस प्रशासन यांनी ताब्यात घेत उत्तरी तपासणीसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे. या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. भडगाव तालुक्यातील वाडे येथील 10वीच्या बॅचचे सन 1981-82च्या विद्यार्थ्यांचे दरवर्षाप्रमाणे गेट टुगेदर नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम श्री क्षेत्र ऋषी पांता तीर्थक्षेत्र या देवस्थानावर आनंदात पार पडला. या बॅचने सन 2016 रोजी प्रथम गेट टुगेदरचे आयोजन केले होते. त्यानुसार यापुढे दरवर्षी गेट टुगेदर आयोजन करण्यात येईल असं ठरल्याप्रमाणे पुन्हा माजी विद्यार्थी राजेंद्र श्रावण परदेशी यांच्यातर्फे या गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या बॅचला शिकवणारे गुरुवर्य BB जाधव हे होते. प्रमुख अतिथी व गुरुवर्य SR माळी, प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अशोक परदेशी, मी वाडेकर ग्रुपचे जगतसिंग परदेशी, शंकर श्रावण परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात या बॅचच्या जवळजवळ 30 मुलामुलींनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमात गुरुवर्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला व मार्गदर्शनही केले. तसेच वाडे गावातील पाण्याच्या पाटचारीच्या बाजूला होणाऱ्या आंब्याच्या वृक्षारोपणास गोल्डन ग्रुपद्वारे सर्वांनी सढळ हाताने मदत करण्याचे ठरवले. सर्वांनी एकत्रित एकमेकांच्या सुखदुःखात विविध प्रसंगावर चर्चा केली. पत्रकार अशोक परदेशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमास एकनाथ महाजन,
रोहिदास जाधव, मधुकर पाटील, अशोक कोळी, संजय परदेशी, शिवाजी कुंभार, संजय परदेशी, बारको वाणी, अरुण महाजन, यशवंत पाटील आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.